आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सावध। ठाकरेंच्या आमदारांचा उद्यापासून परळच्या आयटीसी ग्रँड इथे मुक्काम। सर्वच पक्षांच्या आमदारांचा विविध हॉटेलमध्ये मुक्काम। मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार। नाना पटोले यांनी एमसीएला जाऊन निवडणुकीचे नियम जाणून घेतले। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस। माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर पुन्हा कारवाई। पोलीस बंदोबस्तामध्ये राहिलेलं अतिक्रमण सुद्धा हटवलं। गेल्या आठवड्यामध्ये गीतेंच्या कार्यालयाचा काही भाग पाडला। वसंत गीते ठाकरे गटाचे माजी आमदार। सूर्यकांत पाटील यांच्यानंतर नांदेडमध्ये भाजपला दुसरा धक्का। माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर यांची भाजपला सोडचिठ्ठी। माधवराव किन्हाळकर शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे राजीनामा सोपवला। माझ्या संपर्कामध्ये कुणी नाही, मात्र जयंत पाटलांना लोक भेटतात। शरद पवार गटातील पक्षप्रवेशाच्या चर्चांवर शरद पवार यांचं उत्तर। माझ्या संपर्कात कुणी नाही आणि त्याच्यात लक्ष देत नाही, पण जयंत पाटलांना लोक भेटतात याची माहिती माझ्याकडे। त्याचा आउटकम काय ते उद्याचं मतदान झालं पाहिजे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का। अजित पवार गटाचे 39 पदाधिकारी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। 20 तारखेच्या शरद पवारांच्या जाहीर सभेत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा लावले लाडकी बहीण योजनेचे बॅनर। बॅनरवर लाडकी बहीण योजनेबाबत माहिती। पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात बॅनर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट। भेटीमध्ये विधान परिषद सभापतींच्या निवडीबाबत चर्चा। भाजपकडून विधान परिषदेसाठी राम शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। विधान परिषद सभापतींची निवडणूक घेण्यात यावी, महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांकडे मागणी। वैयक्तिक काम पूर्ण होत नसल्यामुळे मंत्रालयामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न। अरविंद पाटील असा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव। क्रेनच्या सहाय्यानं ज्येष्ठ नागरिकाला खाली उतरवलं। समृद्धी महामार्गामध्ये कोट्यवधींचा घोटाळा। मोपलवारांच्या कुटुंबाकडे 3000 कोटींची मालमत्ता। आमदार रोहित पवारांचे राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप। अजित पवार गटाचे मंत्री आमदार यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। आगामी निवडणुकांसाठी अजित पवार गटाकडून बाप्पाला साकडं। अरोरा नावाच्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 200 कोटींचं कंत्राट। कंत्राटामुळे पक्ष किती पुढे जाईल हे माहिती नाही। लोकांची असणारी नाळ तुटल्यानंतर अशी कामं करावी लागतात। रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला। अजितदादांनी पाप केलं, सिद्धिविनायक कशांना आशीर्वाद देत नाही। संजय राऊतांनी साधला निशाणा। चोऱ्या लबाड्या कोण करतं हे सिद्धिविनायकाला समजतं, अशी ही टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विधानभवनात आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ। जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती।